नमस्कार, मी साक्षी अणस आणि स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. उद्या आणि परवा म्हणजेच 13 तारखेला सायंकाळी 4 वाजता निफाड येथे शरदचंद्र पवार व संजयजी राऊत यांच्या उपस्थित सभा होणार आहे. तसेच 14 मार्च रोजी राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत यांची महाविकास आघाडीची चांदवड येथे सभा होणार आहे. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी केलेले निवेदन. उद्या 13 तारीख बुधवार या दिवशी देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब निफाड तालुक्यात निफाड या गावी शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उद्या 4 वाजता म्हणजे बुधवार दिनांक 4 वाजता उगाव रोडला त्या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला आदरणीय पवारसाहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी हितगुज करणार आहेत. कांदा असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, कापूस असेल, धान्य असेल, इतर पिकांच्या बाबतीमध्ये जे केंद्र सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधात उद्या पवारसाहेब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. तरी आपण सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीनं आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे 14 तारखेला भारत जोडो यात्रा आदरणीय राहुल गांधीजी, आदरणीय पवार साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब हेही त्या सभेला 14 तारखेला सकाळी 9 वाजता चांदवड येथे अहिल्याबाईंच्या ठिकाणी म्हणजे मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी ते संबोधित करणार आहेत. तर त्या ठिकाणी भारत जोडो यात्रेला आपण सर्व शेतकऱ्यांनी आणि जनतेने प्रतिसाद द्यावा, उपस्थित राहावं व तो विचार या देशामध्ये देण्यासाठी प्रत्येक गावागावातनं कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी यावं ही विनंती पक्षाच्या वतीने आपल्याला करतो. धन्यवाद. उद्या बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी निफाड येथे नवीन मार्केट कमिटीच्या ग्राउंडवर शेतकऱ्यांचे नेते, महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय शरद पवार साहेब यांची जाहीर शेतकरी मेळावा त्या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्याला आदरणीय संजय राऊत साहेब सुद्धा उपस्थिती लावणार आहेत. त्याप्रमाणे इतर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सध्या प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांचं पूर्णपणे केंद्रीय आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे कंबरडं मोडलेलं आहे. त्याच्या विरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी आदरणीय पवार साहेब निफाड येथे येत आहेत. तरी कृपया सगळ्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहावे. गुरुवार दिनांक 14 मार्च चांदवड येथील मार्केट कमिटीमध्ये आदरणीय श्री राहुल गांधीजी यांची जाहीर सभा होणार आहे. आज देशामध्ये जर बघितलं तर संपूर्णपणे अनागोंदी कारभार सुरू आहे आणि नुसता अनागोंदी कारभार नसून मनमानी कारभार या ठिकाणी सुरू झालेला आहे. जाती जातीमध्ये द्वेष पसरवणे, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणे, चुकीच्या कामगार धोरण, देशाच्या सीमा सुरक्षित नाही अशा या अकलनीय परिस्थितीमुळे संपूर्ण देशच धोक्यात आला आहे की काय असं म्हणायला वाव संपूर्णपणे आहे. आणि याच्यामुळे संपूर्णपणे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण भारतीय संविधानाची तोडमरोड करून स्वतःचा इप्सित साध्य करण्याचा जो प्रयत्न होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी संविधान वाचवण्याच्या दृष्टीने आदरणीय राहुलजी गांधी साहेब येत आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राची अस्मिता असलेले आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेची मुलूक मैदानी तोप आणि महाराष्ट्राचा हुंकार, महाराष्ट्राचा अंगार आदरणीय राऊत साहेब सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित राहणार आहे. तरी सुद्धा देश बचाव, संविधान बचाव, देश बचाव यासाठी संपूर्ण परिसरातील नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील लोकांनी आदरणीय राहुल गांधी साहेब, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब आणि आदरणीय थोरात साहेब यांच्या या सभेला उपस्थिती दर्शावी अशी मी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने विनंती करतो. आसमानी सुलतानी संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज आपण बघतोय की देशाची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे, विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, युवकांच्या बाबतीमध्ये. आणि या परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी, त्यावरती उपाय करण्यासाठी उद्या दिनांक 13 मार्च दुपारी 4 वाजता ऐतिहासिक निफाड नगरीमध्ये या देशाचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी माननीय
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वच शेतकरी बांधव असतील सर्वांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती करतो. आणि त्याचबरोबर दिनांक 14 मार्च 2024 रोजी चांदवड येथे सकाळी 8:30 वाजता या देशाचे नेते युवकांचं आशास्थान की आज आपण बघतोय की देशामध्ये अखंडत्व राहिलं पाहिजे, एकात्मता राहिली पाहिजे, देशाची लोकशाही वाचली पाहिजे, देशाच्या सीमा सुरक्षित नाहीये, देशातला युवक सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही. आणि म्हणून भारत जोडोच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर जे दौरा करताय असे आदरणीय या देशाचे युवकांचे नेते राहुलजी गांधी, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब, काँग्रेसचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये 8:30 वाजता चांदवड येथे सभा होणार आहे. याही सभेसाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान मी त्या निमित्ताने करतो. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थित भव्य शेतकरी मेळावा निफाड येथे आयोजित केलेला आहे. या सभेचे थेट प्रक्षेपण आपल्या यस मराठी चॅनेलवर बघू शकता. तसेच 14 मार्च 2024 रोजी सकाळी 8:30 वाजेपासून राहुल गांधी चांदवड येथे भव्य सभा घेणार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते देशभर फिरत आहेत. त्याही सभेचे आपल्या यस मराठी न्यूज चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की ह्या थेट अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.